नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर चला मग आज आपण ह्या व्हिडिओमधनं कोकणातली आमच्या वेरले गावची श्रीदेवी पावणाई रवणाची जत्रा बघतलो आज. तर आता आमची आतू आणि मुंबईसून येतली आहेत जत्रेसाठी स्पेशल. तर बघूया कोण कोण त्याच्यासोबत आणखी पाहुणे येतात ते. आता 3 वाजले आहेत, आता थोड्या वेळात येतीलच. तर चला मग. तर खास आमच्या मुंबईची पाहुण्या उतरलेल्या असतात कोकणात, तर आता चिल्ल्या. तर आम्ही हाडूक जातो, बघूया आता कोण कोण इली ती. तर मंडळी आता अजून आम्ही जत्रेक जावक नाही. आता म्हणजे किती तरी आता थोड्या वेळाने जातालो. तर जंगी तयारी झालो असं. स्पेशल मुंबईवरून ह्या माणूस इल्लेला असा. ह्या बघा जत्रा बघा तयारी आमची. काय साक्षी अल्टर करता, कपडे अल्टर करूचे असतात. आणि मेन कोकणातल्या जत्रेका म्हणजे दहिकाला दशावतारांचं नाटक असतं. दशावतारांच्या नाटकांना जत्रेक शोभा येतात आणि खाज्याच्या दुकानांनी. तर आता नाटक पण बघूया आपण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. तर मम्मी अडे भाकरी वाजत बसली आ, नाचण्याची भाकरी. तांदळाची आणि हडे नाचण्याचे दोन्ही पण. कोणी काहीतरी सांग, बोल काहीतरी. आता तुमच्या नर्सरीत काय काय असता? कसली कसली झाडा? आमच्या नर्सरीत आंब्याची असत, हापूसची. आमच्याकडे आम्ही येतो एक दिवस. मी नाही. बाकी व्हरायटी यांची. हापूसची कधी घेऊची? आता की पावसात? पावसात म्हणजे आता पाणी असला ना, आपल्याकडे पाण्याची सोय असली मग आता तो कर्म लावू शकतो. हो, शिपाचं झारा लाव बरी. आता शिमा पावसात तुका कसा वारा बिरू असता ना. दुसरे मॅडम येतात. ये तिया काय सांगतो? तुझा काय सांग? एक आगरी म्हणता. मी सांगते, आमच्याकडे एक नवी नवरी होती. तिनं काय केलं सांगू? लावणी करताना मुळा ठेवल्यांवरती आणि पापती घातले. अरे ते कोणी नवीन ओकेल खडसली शहरातली इल्ली दिसता. शहरातली. आता वहिनी आमच्या तांदळाच्या भाकऱ्या करत आहेत चुलीवर. होय, नाचण्याचे झाले. तर जेवणाक बसली आहोत. ससो आणि रसो. होय, घाल तरी थांबलोय. जे मको जेवण करा. चला आता पैसे वाटतात जत्रेचे. गे लाजा नको. बरे धर नको माका म्हणता. पहिले देऊ ती आधी असं. चला जाऊया आता. बाई कडे गेला बायू पधारी महिने 200 रुपये फुले ना. पुराच्या नाही मेल्या. असं बावला मोठा झाला, लहान होता. तर आता आम्ही जत्रेक चाललो. मी परत जातले आता ह्यांच्यावर आहे, कारण की मुंबईकरांबरोबरची जत्रा करणं भारी आहे. आणि पहिल्यांदाच काय गेलेलं होय. तर आताच मोठा झाला हिरोईन आमची. तर चला आता आपण देवळाकडे जाऊया. मामा जत्रे गेले आहोत मुंबईसून स्पेशल. तर मंदिरात जाते मी आता.
कराय बाबूकडे गेलो वया मोजतोय पण तुम्ही बरोबर नको अरे बाबू येला मला तर मंडळी बघू शकता तुम्ही आमची आई पाहुणे रवळनाथ देवी इतकी नटान तटान सजलेले ना नवीन कापडामध्ये, तर खूप भारी वाटा होता. आणि जत्रा म्हणल्यावर प्रत्येकाक उत्सुकताच असता. पण काय होतलं असताना जसे पहिल्यांदा आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा तर हे देवकार असतात यंदाच्या वर्षाचे. आणि हे तुमच्याच घरातले. हां हां. तर मी जरा लवकरच इलेला आहे कारण की तिन्ही सांज होती आतू बरोबर आणि फिरायचं होणार कारण की ती मुंबईसून इलेली त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर इलेलं आहे मी. काहीतरी बोल सांग, तुला कसं वाटलं जत्रा फिरून? अजून फिरली कुठे आईला त्यांना इमली घेतल्या ना आणि मस्तपैकी आमचा देऊळ सजला बघू शकता. आम्ही जरा लवकर इलो तर मंदिरात ओटी वगैरे भरून थोडा वेळ फिराना. आता आम्ही परत ही दुकानं फिरा केलेलो तर परीची आमच्या नजर फक्त खेळण्याच्या दुकानावरच होती. तर कसं आम्ही आता संध्याकाळी लवकर येलो त्याच्यामुळे तुम्ही असं जास्त कोण माणसं दिसणार नाही. पण आता रात्रीचं सगळा भरलेला असताना कारण की इतकी गर्दी असताना बायल माणसं जर नसली ना तरी जिलगी असतातच असतात. तर ही सरी काकी बस काकी खडसली त्या ओटवण्याची ही बाबा आता वळवळ ओटवण्याची तर ही सगळी पहिल्यांदाच घेतलेली जत्रा एक सप्ताह घेतात त्यांच्यामुळे ह्या सगळ्यांच्यासाठी नवीनच होता. तर मंडळी जत्रा उरल्यानंतर ना खाज्यान तीन अर्धी परिपूर्ण होता. तर हिचं खाज्याची दुकानं खूप सारी लागलेली. आम्ही अजून खाजा घेऊन नाही होतो कारण की आमचं मम्मी येतली तेव्हा घेतलो आणि आता आतूक आणि घ्यायचा होता. तर बघू शकताय तुम्ही. काय चाय तुम्ही हडे राहुला आणि चाय भजी कितके दिवसाची सुट्टी घेऊन आला? आम्ही बाई जत्रा फिरलो. तर मामा पण इल्यात. काका वाज इलो गावकार काकांचो आणि जत्रा भरली आहे. रात्री गर्दी असता आता तितकी नाही. आम्ही तिन्ही सांजे गेलो लवकर बेगिनाच. तर हिसर खाली पाठीवाली आणि बसतात. खूप सारे दुकानं भरलेले असतात. तर देऊळ खूप एकदम छान वाटतं. छान वाटतं का नाही? मस्त. कोकणातली जत्रा आवडता का नाही? काय मुंबईचे मेले आवडतात? मुंबईचे मेले नाही, कोकणाची जत्रा होय का? तर लावण्य पण इला ह्या राणीच्या आत्ताचा चढू असा. आणि मामा काय घेतलाय? काय घेतलाय? काका पण अडे गाडी बिडी लागले. दुकानं खूप लागले तशी. काय नाही फिरलाय जत्रा. काय घ्यायचंय तुला? खाज्याचे दुकान आहे. खाजा बी घेतलाय का नाही? जाताना घेऊया. देऊळ मस्त वाटतं. काला तर संपूर्ण जत्रेच्या बाहेर दुकान लागले आहेत. ते त्यांचं बॉल पडलेलं तडे तर परी आमचा देऊ गेला. तर अजून कसा टाईम असल्यामुळे पब्लिक तितके जमाक नाही.
खेळणी पडतं खेळणीच खेळणी परीची आज मजा पण ते मोठा झाला आता काय खेळणी घेऊ बाई हा तर ही सरसो स्टार्ट असा आम्ही आत्ता इलं आणि ही सुरुवात असा आमच्या मंदिराची तर ह्या घाडी देवतेचा मंदिर असा नवीनच बांधकाम केलेला असा माणशी आज परत रातभर गावात राहताना होय आज रातभर आज काय सांगशी काय बाई याची चालली घरा आता चला नानू खाय जेवण हो पाहुणे येले दादी लांब सोड चला आम्ही येतो काय झालं देऊ छानच वाटतं ना लाइटिंग मस्त वाटतं काय परीचं लक्षात तडे कायला परी बस नको त्याच्यात जा बस त्याच्यात अजून चालू करूक नाही रा टाइम पाव किलो मध्ये आता 2 किलो खाजा घ्यायचा जत्रा म्हणजे सगळ्यांसाठी नवीन सण कसं असतात तर आमच्या महिला मंडळात बांगडे तर भरूकच वेळेला हातात आणि नाटककारांची गाडी इलेली होती तर आता आईस्क्रीम आणि घेऊ केली आहेत फिरली जत्रा खाजा बिजा घेतल्या शंकर काका पुण्यासून इलो स्पेशल ए राणी फिरला का ना आता तरी कसं वाटला मस्त वाटलं माणसं कमी वाटतात ना वायस येतील राव अजून नाटक बिटक असा जोरदार काय आला आत्या फिरला मा घेतला काय काय घेतलं पाती बिती मस्त तिया काय घेतलं तर सांग आता पाती लाडूच बालुशे पाती चकले घेतला ना नाहीतर घराकडे जाऊन किलेस केला नसता साक्षी नाही हो रात्री होतं तर आता मी घरात गेलो होय ते हाकून दिसतो बॅटरी येतो मोठा फोकस घेऊन दिला रस्त्यावर लाईट नाही लाईट नाही काय होणार अरे तुमची ओळख सांगत नाही तर ह्या आतूचा ननान लहान काय मोठी खडे मुंबईकच असतात ती कायमची आणि ह्या लावण्या त्या आत्यांची मुलगी तर ननान काय ना आत्या हडे बघ झारापेक असता ह्यांची ह्या असा नर्सरी असा वजराट काय झारा वजराट नर्सरी भाग्यश्री हा कलमा पाहिजे तर आहेत कलमा पाहिजे तर त्यांच्याकडे असत काजू बिजू भाग्यश्री नर्सरी आता जत्रेक खूप वर्षांनी तर ना ह्यांचा माहेर असा आतूक आमच्या वाडीवरच दिलेला असा आमच्या वेरले गावात त्याच्यामुळे इला हो वहिनी एवढा इली हा होय तिया पण तिया तर जवळ हटे कोकणात दिलेला मग हा हा होटी बरोबर घेऊचीच लागता थंडी तुमच्या तड नाही हा मस्त वाटत काला तू का म्हणता तर मंडळी आतुकाने घराकडे पोचयलंय आणि आम्ही बरोबर 10:30च्या सुमारास आम्ही परत सगळी मंडळी जत्रे केलं शिकूत बघू शकता याच्यात आमची सृष्टी पण असा आणि हडे नंतर जम्पिंग जपंग आमच्या परिचय वेळेत आणि राणीचा पण कधीतरी मोठा झाल्यावर लहान हो पण एक ही संधी असतात तर आम्ही पण आज चान्स मारून घेतलो
तर मंडळी बरोबर 12-12:30च्या सुमारास देवाची पालखी निघता, बरोबर देवळाची एक प्रदक्षिणा पूर्ण करता आणि देव आमचे आपल्या स्थानी येऊन विराजमान होतात. आणि त्याच्यानंतर सुरू होतं तर म्हणजे नाटक तुमका सगळ्यांका माहीत असणार. तर चला आपण आता नाटक पण बघूया आणि आमका घराकडे पण लवकर जाऊचं असा, कारण की जागरण दुसऱ्या दिवशी निवळाक पण होई. तर बघू शकताय. तर आता इथं सगळी माणसं बसली आहेत आणि तुमका काकी दाखवते रवा. ही बघा, अडे बघ काकी आजी होणार नको काढ. नंतर ही सांगता आपण आजी होणार नको काकी होणार, तर ही का काकी होतो आम्ही. तर आता सर हो नाटक म्हणजे नाटक करतले आणि हडे देव वगैरे काढून ठेवलेले असतात बाहेर मंदिराच्या, कारण की आता एक राऊंड पालखी वगैरे निघलेली असतात देवळाच्या भोवतारी. 12 वाजले काय, तर आता बसली आहे सगळी जण. आम्ही पण बसलो या कोवळा. मोर्या हे देवाचं नामस्मरण झालं. मोर्याचा भाव वाढतो. तर मम्मी आता खाजा घेऊन गेली आणि कशी वाटली जत्रा आता परत सांग. थंडी लागता. तर आता मी थांबलो विसर परत रिटर्न येलो त्याच्यामुळे मी चल थार नाही का. तर आता यांच्या ठार करूक नाही मग नाटक पण बघूक देऊक नाही. आणि आता आम्ही चाललो घरात. ह्या बघा काय काय घेतलं नाही. तर आता आम्ही चाललो घरात बेगिना. किती वाजले आणि दाखय वाजले 2 वाजल्याने. आता मी जातो. आणि काय झाला राणी लवकर इल्ल्याला जागरण झाली त्याच्यामुळे आता आमका लवकर जावचं लागतं. माका गीता काकी घरात जाऊक सुटलं आणि आता हार घेऊक परता नेली. वारो काहीतरी लागता. माझं अजिबात मन नाही आता घरात जाऊचा, पण काय करतलं तर नाटक चालू असा.
सगळं वाऱ्यान उडता बघू शकता. खेळणी सगळे जात. या नवीनच देऊळ बांधलेला असाय सर. वा पाती बिती आहेत मस्त. दुकान होती पण आता मध्यरात्र झाल्या त्याच्यामुळे आता अर्धी गेली आहेत. तर सर मी या खाजा केळ्याचे चिप्स आणि चॉकलेटा घेतलंय. थांबाया का नको म्हणता गे घराक नाही ना नाटक बघून मी सांगते राहते ना मम्मी नको म्हणता. दर्शी वर्षी घालून गे नाटकाक नाही राहणार. नाटकाक नाही राहणार मी सांगते मी राहते म्हणा हे का. तर आता मी घर गाठलो थोड्या वेळातच. जी मुंबईकर येयलेली ती नंतर येऊक ना परत रिटर्न एकदा इलो कारण की संध्याकाळी लवकर येलो. आतूची ओटी वगैरे भरूची होती. मम्मी आमची ओटी सप्त्याक भरतली या. संध्याकाळी परत येलो कारण की नाटक बघूचं होता पण नाही थांबक थंडी पण लागायला लागली. तरी पण बघूया कारण की दशावतारांच्या नाटकाशिवाय जत्रेक शोभा येणार नाही. म्हणजे आमच्या दहिकाला तर बरेच जण येलेले लांब लांबसून. तर आज बरं वाटलं जरा जत्रेक. मी गेल्या वर्षी जत्रेक नव्हतं ह्या वर्षी होतं आहे. तर तुमका कशी वाटली आमच्या कोकणातली जत्रा म्हणजे दहिकालो तर कमेंट करून नक्कीच सांगा. चला मग आता भेटाया एका नवीन दिवसाच्या सुरुवाती एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय टेक केअर.